नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचा पुलाव किंवा वरईचा पुलाव कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत। उपवासाचा पुलाव किंवा वरईचा पुलाव करण्यासाठी मी 1 वाटी वरई किंवा भगर म्हणतात त्याला, हे काही असे एकदम बारीक असतात, हे 1 वाटी घेतलेलं आहे। शेंगदाणे थोडेसे घेतलेले आहेत भाजलेले, 2 मिरची बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 मध्यम आकाराचा बटाटा चिरून घेतलेला आहे। आता हे वरी मी किंवा भगर स्वच्छ धुवून घेते। वरी किंवा भगर मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण पुलाव करून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे। उपवासाचा पुलाव करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे। आपण तूप घालून करणार आहोत हे पुलाव, त्यासाठी मी 2 चमचे तूप घालते। तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते। त्यानंतर बटाटा आणि शेंगदाणे सर्व व्यवस्थित भाजून घेते मी। शेंगदाणे, हिरवी मिरची आणि बटाटे तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे। बटाटा, शेंगदाणे आणि मिरची तुपामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण धुवून घेतलेले वरी यामध्ये घालूया। वरी पण 5 मिनिटं ह्यामध्येच भाजून घेऊया चांगलं, म्हणजे आपला पुलाव चांगला मोकळा होतो। वरी किंवा भगरी मी भाजून घेतलेलं आहे चांगलं। बटाटे, शेंगदाणे, मिरची आणि भगर तुपामध्ये चांगलं परतून घेतलेलं। आता 1 चमचा सेंधव मीठ घालते। सेंधव मीठ घालून मिक्स करून घेऊया व्यवस्थित। तर आपण 1 वाटी भगर घेतलं होतं, त्याच्या तिप्पट 2.5 पट मी पाणी घेतलेलं आहे। ते पाणी उकळायला ठेवलेलं आहे, ते उकळलेलं पाणी यामध्ये घालते। आणि हे 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। उपवासाचा पुलाव तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेते आणि हे पुलाव मी एका बाउलमध्ये काढून घेते। मस्त असा उपवासाचा पुलाव तयार झालेला आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। अतिशय पौष्टिक असा हा पुलाव तयार केलेला आहे आपण। असेच नवनवीन छान आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।